ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। शनिवारी याच मार्गावर 2 दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकीसह कोसळले। सुदैवाने या दोन्ही दुचाकीस्वारांचा जीव वाचला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत। तब्बल 10 ते 15 अपघात झाल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे। मात्र एवढ्या घटना घडूनही रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। विशेष म्हणजे याच मार्गावरून लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांचीही नेहमी ये-जा असते। मग या जीवघेण्या खड्ड्यांकडे कोणाचे लक्ष जाणार? प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? ग्रामपंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांची मागणी स्पष्ट आहे। रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि संपूर्ण मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी। कारण प्रश्न केवळ रस्त्याचा नाही, प्रश्न आहे शिरपूरच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा। आता प्रशासन या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कारवाई करणार का? शिरपूरच्या या जीवघेण्या खड्ड्यांना जबाबदार कोण आणि नागरिकांना या समस्येतून कायमची मुक्ती कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे।